मोदी यांच्यामुळेच देशावर सध्याचं आर्थिक आणि इंधन संकट कोसळलेलं आहे. ईव्हीएम मध्ये कमळाबाईला कोंबून हे संकट दूर नाही होणार. अमेरिकेच्या दबावामुळे मोदी रशियाकडून स्वस्त गॅस घ्यायला तयार नाहीत. मोदींच्या डरपोकपणामुळेच भारत इंधन आणि गॅसच्या संकटातून जात आहे. हा प्रकार म्हणजे त्यांच्यावर काळानं उगवलेला सूड आहे. मित्रहो, कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे लोकांचे प्राण वाचलेले होते. या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा प्रचंड गौरव झालेला होता. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांना घरात बसून राहायला सांगितलेलं होतं. कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चांगल्या कामाला डाग लावण्याचा प्रयत्न मात्र विरोधकांना सातत्याने केला. काय तर म्हणे घर कोंबडा म्हणून त्यांना हिणवलं गेलं. आणि आता हे हिणवणारे तेच सांगू लागले आहेत घरात बसायला. काळानं उगवलेला हा सूर आहे आणि यावरच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचा अग्रलेख आहे. बघा, हा अग्रलेख टीकात्मक जरी असला तरी सुद्धा प्रत्येकाला चिंतन करायला लावणार आहे. काय म्हटलं आहे बघा सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये. पंतप्रधान मोदी यांची थट्टा मस्करी करू नका अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस हे विनंती सुद्धा करतात हे या निमित्तानं महाराष्ट्राला समजलं. मोदी यांची चेष्टा कोण करीत आहे आणि का करीत आहे ते फडणवीस यांनी केलं पाहिजे. जनता सत्य बोलत आहे आणि ती कोणाला चेष्टा वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न. मोदी यांना एकाएकी चिंता वाटू लागली ती पेट्रोल डिझेल वगैरे टंचाईची. मग त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं, हे करू नका ते करू नका, मोठा प्रवास टाळा, परदेशात जाऊ नका, घरी बसून काम करा वगैरे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरेंना मोदी यांच्या सूचना मान्य आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यापुढे घर कोंबण्याच्या भूमिकेत शिरतील. मंत्रालयातील कर्मचारी वगैरे घरीच बसून काम करणार असतील तर मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयामध्ये काम काय. हा प्रकार म्हणजे त्यांच्यावर काळानं उगवलेला सूड आहे. कोविड काळात पंतप्रधान मोदींचं हेच आवाहन होतं, बाहेर पडू नका, घरून काम करा. तेव्हा तर आजाराचा संसर्ग होण्याचं भय होतं. स्पर्श होणं म्हणजे देखील आजाराचं संक्रमण करण्यासारखं होतं आणि माणसं धडाधड मरत होती. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या सूचना आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार घरी बसून लोकांचे प्राण वाचविण्याचं काम करीत होते. मात्र यावर फडणवीस मिंध्यांनी काय काय टीका केली होती. मग आता मोदी यांनीही तुम्हाला घर कोंबडी करण्याचे निर्देश दिले, ते निर्देश पाळणार की तोडणार. आता मिंधे म्हणतायत मोदी यांनी म्हणे राष्ट्रहितासाठी हे मार्गदर्शन केलं. मग कोविड काळात घरी बसून काम करणं हे जनहित आणि राष्ट्रहित नव्हतं का. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की गाड्या वापरू नका. त्यामुळं विरोधी पक्षाचे अनेक नेते हे घोड्यावर स्वार होऊन, बैलगाडीवर बसून, कुणी सायकलवर बसून कामाला निघाल्याचं चित्र मोदींना हास्यास्पद ठरविणारं आहे. स्वतः पंतप्रधान मोदी हे काल म्हणे फक्त 2 गाड्या घेऊन दिल्लीच्या रस्त्यावरून फिरत असल्याचे दृश्य त्यांच्याच वृत्तसंस्थेनं प्रसारित केलं. मग प्रश्न असा आहे की जर पंतप्रधान यांची त्यांची सुरक्षा व्यवस्था फक्त 2 गाड्यात पुरते तर मग मागची 12 वर्ष 51 गाड्यांचा ताफा घेऊन ते का मिरवत होते. इंधनावर कोट्यावधीची उधळण का केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री शहा वगैरेंनी ताफ्यातील गाड्या कमी केल्याची मात्र अफवा आहे. मुळात मोदी विदेशात जातच असतात. एक अमेरिका आणि इस्रायल हे 2 नौटंकीबाज राष्ट्रप्रमुख सोडले ना तर मोदींप्रमाणे 50 गाड्यांचा ताफा घेऊन कुणीही फिरत नाही. उपमुख्यमंत्री मिंधे आणि त्यांच्या बाल बच्चांचा आणि बगल बच्चांचा ताफा हा तर चेष्टेचाच विषय आहे.
अहो, तुम्हाला ही मिजाजखोरी कोणत्या लोकसेवेसाठी हवी आहे? युरोपातील अनेक राष्ट्राचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष स्वतः वाहन चालवत कार्यालयामध्ये पोहोचतात. जनतेच्या पैशाची फालतू उधळण का करावी हा प्रश्न त्यांना पडतो. तो योग्यही आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द केले. चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर नको असं बजावलं. मंत्र्यांनी मेट्रोनं प्रवास करावा असं सुचवलं. त्यापेक्षा मंत्र्यांनी पैसे खाणं बंद करा असं सांगायला हवं होतं. गुरुवारी म्हणे मुख्यमंत्री फडणवीस नेहमीचा ताफा बाजूला ठेवून स्वतः बुलेट चालवत विधान भवनामध्ये गेले. त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा ताफा देखील दुचाकीवरून त्यांच्या सोबत पोहोचला. आज तुम्ही हे सगळं करीत असला तरी कालपर्यंत स्वतः फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री चार्टर्ड विमान घेऊन आसाम, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्याला गेलेच होते ना. मोदी यांनी देखील गुजरातमध्ये 101 गाड्यांचा रोड शो करून पश्चिम बंगालचा विजय साजरा केला होता. त्यामुळं हे असे उपद्व्याप केल्यावर ते चेष्टेचा विषय ठरणारच. मोदी यांच्यामुळेच देशावर सध्याचं आर्थिक आणि इंधन संकट कोसळलेलं आहे. ईव्हीएम मध्ये कमळाबाईला कोंबून हे संकट दूर नाही होणार. अमेरिकेच्या दबावामुळे मोदी रशियाकडून स्वस्त गॅस घ्यायला तयार नाहीत. मोदींच्या डरपोकपणामुळेच भारत इंधन आणि गॅसच्या संकटातून जात आहे. मोदी यांच्या मतलबी धोरणामुळे ओएनजीसी सारख्या तेल आणि गॅस उत्पादक सहकारी कंपन्या कंगाल झालेल्या आहेत. ओएनजीसी कडे 2014 साली 13,000 कोटी इतका प्रचंड कॅश रिझर्व्ह होता. आज ही कंपनी 80,000 कोटींच्या कर्जामध्ये बुडालेली आहे. 2014 पर्यंत भारत जगातल्या 27% तेल उत्पादन स्वतः करीत होता. मोदी यांनी 18 तास मेहनत करून हे स्वदेशी तेल उत्पादन 13% आणलं. पण भाजपच्या खात्यावर आजही 10,000 कोटी रुपये जमा आहेत. शिवाय पीएम केअर फंडात हजारो कोटी आहेत. हे सगळे पैसे भाजपानं सरकारी खजिन्यामध्ये दान करून त्याग राष्ट्रसेवेचं उदाहरण घालून द्यावं. मोदी आता 7 देशांच्या दौऱ्यावर फिरायला निघालेले आहेत. मात्र लोकांनी देशभक्ती म्हणून घरीच बसावं असं ते सांगत आहेत. देशसेवा म्हणून घरी बसून काम करायला सांगणाऱ्या या सरकारला घरकोंबड्या भूषण असा पुरस्कार द्यायला हवा. या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करायला हवं. मित्रांनो, सामनाचा आजचा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.